मी आपणाला अतिशय कमी वेळेत अमोल अशी मार्गदर्शनाची शिदोरी दिली आहे ते डॉक्टर अमोल कोल्हेजी, लोकांचे लोकप्रिय खासदार निलेश लंकेजी, आमदार सुनील गुसाराजी, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके, आमचे कार्याध्यक्ष संदीप वरपेजी, आदरणीय सुनीताताई भांगरे, आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते अमित भांगरे, बीजे देशमुख, केरू पाटील, दिलीप भांगरे, बाबासाहेब जाधव, कैलास शेळके, सुधीर मस्के, सुरेश गडाख, तालुका अध्यक्ष दादासाहेब जाधव, रमेश देशमुख, विनोद हांडे, परीक्षित भोर, अरविंद देशमुख, बाळासाहेब भांगरे, सुरेखा शेळके, महेश टिकांडे, तेजस कानोडे, सौरभ देशमुख, सर्वच मान्यवर आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राची आणि श्रमिक मुक्ती दल लोकशाहीवादीचे जे आपल्या पक्षात काम करतायत आता ते स्वप्नील धांडे, सुनील इदे, कविता भांगरे, प्रवीण कोंडार, सर्वच त्यांच्याबरोबरचे सहकारी आपल्या या नांदूर खदरमाळ गावच्या सरपंच सुनंदाताई गहिनाजी भागवत या निमित्ताने इथं उपस्थित असणारे सर्वच सरपंच आणि बंधू भगिनींनो, आज आपल्या दारामध्ये शिवस्वराज्य यात्रा आलेली आहे। 8 ऑगस्ट पासून शिवनेरीच्या किल्ल्याच्या पायथ्यापासून आम्ही ही सुरुवात केली आणि महाराष्ट्रामध्ये कोण आहे? हात वर कर। मी भाषण संपवतो, चर्चा करा। असं आहे की असा पोरकटपणा जर करणार असाल तर सगळ्यांची भाषणं झालेली आहेत, मला काही जास्त इंटरेस्ट नाही। मी पुढची सभा आहे, वेळ वाचवायला मी लगेच जातो। तुम्ही या ठिकाणी गोळा झालात, मगाचपासून भाषणं चालू आहेत आणि माझ्या भाषणासाठी एवढ्याचसाठी थांबला असाल, त्याची नावं आधीच घेतलेली आहेत, पण मी जास्त बोलण्याची गरज नाही। एवढाच विषय असेल तर आपण थांबूया, काही घाई नाही मला। तुम्ही आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात। अनेक प्रश्नांची माझ्या आधीच्या वक्त्यांनी चर्चा केलेली आहे, त्यामुळे मी जास्त काही भाषण करत नाही। आपले काही महत्त्वाचे प्रश्न या भागातले आहेत। भंडारदरा धरणात बुडीत धरणं बांधून या भागातल्या पाण्याची सोय करावी, आपल्या मुळा पट्ट्यामध्ये उन्हाळ्यात शेती पाण्याचा प्रश्न सुटावा, काळू मांडवी कच्छ नदीजोड प्रकल्प हा या ठिकाणी आपली त्याची मागणी आहे। आढळ भागात आढळ धरण भरण्यासाठी पश्चिम घाटातून पाणी वळवण्याची मागणी आहे। तोलारखिंड रस्त्याची मागणी आहे। प्रत्येक निवडणुकीत MIDC ही खोटी आश्वासनं आपल्याला मिळतात, यावेळी मिळालेली आहेत। पीक विमा नुकसान भरपाई हा देखील अतिशय महत्त्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। या सगळ्या प्रश्नांचा
पाठपुरावा आपल्या भविष्य काळात आपण सगळ्यांनी करूया, ही आपल्या सगळ्यांची भूमिका आहे. राष्ट्रवादीच्या वतीनं मी आपणा सर्वांना एवढाच विश्वास देऊ इच्छितो की आपण सगळ्यांनी या ठिकाणी विधानसभेच्या 2 महिन्यानं येणाऱ्या निवडणुका या अतिशय यशस्वीपणानं पार पाडाव्यात. आणि त्या पार पाडत असताना मागच्या काळामध्ये 19 सालापासून 2-2.5 वर्ष आपलं सरकार होतं. त्यावेळी आपल्या सह्याद्रीच्या डोंगरावर पश्चिम वाहिनी पाणी हे पूर्व बाजूला वळवण्याचे काही प्रयत्न आपण केलेले. नाशिक जिल्ह्यात हे प्रयत्न केले. आपल्या नगर जिल्ह्यातही काही ठिकाणी योजना आपण प्रस्तावित केल्या. आपल्या भागाला ज्याचा फायदा होईल असं साम्रद आणि तोलारखिंड, साम्रदला जवळपास 634 दशलक्ष घनफूट आणि तोलारखिंडला देखील 638 दशलक्ष घनफूट ही आपल्याला अतिशय महत्वाची आणि आपल्या तालुक्याच्या पाण्यात अधिक वाढ करणारी वळण बंधारे आपण त्यावेळी प्रस्तावित केलेले आहेत. त्यामध्ये थोडीशी अडचण ही फॉरेस्टची असल्यामुळं त्याला वेळ लागतोय, पण त्याचा पाठपुरावा आपलं सरकार असताना बऱ्यापैकी आम्ही केला. किंबहुना जलसंपदा मंत्री झाल्यानंतर पवार साहेबांनी जवळपास 3-4 तास काढून वळण बंधारे नाशिक जिल्ह्यातले, नगर जिल्ह्यातले हे कसे करून आपल्याला नाशिक जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात आणि पुढं आपल्या गोदावरीच्या खोऱ्यामध्ये पाणी नेता येईल याचा बराच गांभीर्यानं विचार केला. आणि पूर्वी काही प्रकल्प झालेले त्याला अधिक गती देण्याचे आदेश आम्हाला दिले आणि त्याची प्रकल्पाची आता बरीचशी प्रगती नाशिक जिल्ह्यात झालेली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये थोडंसं जास्त फॉरेस्टमध्ये वन खात्याच्या अडचणीमुळं, त्यांच्या प्रोसिजर वेळ लागल्यामुळं थोडंसं अजून काम थांबलंय अशी माझी माहिती आहे. मी इथे येण्याच्या आधी घेतली. त्यालाही गती देण्याचं काम भविष्य काळात आपलं सरकार जर आलं तर आपण सगळे करू, हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. आज या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य अशी आपण आमची सगळ्यांची मिरवणूक काढली, मोठं स्वागत केलं. आपण सगळे आपल्या येणाऱ्या निवडणुकीत उत्साहानं या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार निवडून यावा या प्रयत्नात आहात. पाऊस कालपर्यंत झाला, इथं बसायला चिखल होता, पण अमित आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा मांडव पूर्ण करून खाली भराव करून आपल्याला आज बसण्याची व्यवस्था केली आणि कुठल्याही परिस्थितीत ही सभा यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं आणि अमित भांगरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानतो. आज आपण बरेचसे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत. देशाचं सरकार घालवत असताना व्यासपीठावर जसे 2 खासदार आज बसलेले आहेत, तसे महाराष्ट्रात 31 खासदार आपण दिल्लीला पाठवले आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव केला. आज महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतीय जनता पक्षाला आणि सत्तेत बसणाऱ्या लोकांना लक्षात आलेलं आहे की आपलं सरकार आता पुढच्या काळात येणं शक्य नाही. आणि म्हणून तिघही आमच्या महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीचं दार बाजूला काढून पाहिजे तशा घोषणा महाराष्ट्रात करतायत.
आज जवळपास तिजोरीमध्ये पैसे नसताना सरकार मागणी करतंय आरबीआयला 1.25 लाख कोटी रुपयाचं कर्ज आम्हाला पाहिजे म्हणून. सरकारने आरबीआयला पत्र पाठवलेलं आहे की 1.25 लाख कोटी रुपये कर्ज पाहिजे, आठवड्याला 4-4 हजार कोटी रुपये आम्हाला द्या, त्याशिवाय आता आमचं सरकार चालत नाही. आज यापूर्वी 8 लाख कोटीचं कर्ज सरकारवर आहे. आता 1.25 लाख कोटीचं कर्ज डिसेंबर पर्यंतच्या खर्चासाठी यांनी मागितलेलं आहे. याचा अर्थ जवळपास 9-9.25 लाख कोटी रुपयापर्यंत खुर्ची यांची जी लाडकी खुर्ची आहे ती सोडेपर्यंत या राज्याच्या डोक्यावर ही लोक 9-9.25 लाख कोटीचं कर्ज उभा करतील. कर्ज काढा, काहीही करा, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार आपलं आणा असा आदेश त्यांना दिल्लीहून देण्यात आलेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नाही माहित नाही. काल परवा अमित शहा आले नागपूरला का कुठंतरी, त्यांनी सांगितलं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोनों को रोकना है, इसलिए जरा जोरदार काम करो. म्हणजे शरद पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने हे युतीचं सरकार आता प्रयत्नाला लागले. म्हणजे या दोघांच्यामुळं आपलं सरकार जातंय हे आता त्यांनी अप्रत्यक्ष मान्य केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचा जर मूड बघितला, आम्ही आता अमोल कोल्हे साहेब आणि आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात जाऊन आलो. त्या सर्व मतदारसंघामध्ये आज परिस्थिती जशी आज आपण इथं भव्य दिवस स्वागत आम्हा सर्वांचं केलं, जवळपास सगळ्या मतदारसंघात अभावाने 1-2-3 मतदारसंघ सोडले तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आमचं स्वागत करून महाराष्ट्रातल्या महायुतीच्या विरोधात लोकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. आणि लोक मागणी करतात की काही झालं तरी आता महाविकास आघाडीची सत्ता यावी. राष्ट्रवादी आपलं चिन्ह बदललं, तुतारी आलीये. काल परवा एक भारतीय जनता पक्षाचे नेते मला भेटले काही दिवसापूर्वी आणि ते म्हटले, जयंतराव जाईल तिथं लोक म्हणतात तुतारी हातात घ्या नाहीतर आपलं काही खरं नाही. मी म्हटलं मग नाही लोकच म्हणतायत, मी आपली तुम्हाला माहिती सांगतोय. मी म्हटलं मग तुमचं नाही आम्हाला मिळणार नाही, आता तुमचेच आमच्या बोकांडीवर येऊन बसले आहेत त्यामुळे आम्हाला तिकीट मिळणार नाही. लोक म्हणतायत की तुतारी घ्या म्हणजे आपलं पवार साहेबांच्या नावाने आपण निवडून येऊन नाहीतर घोटाळा होईल. महाराष्ट्रात हे एक उदाहरण सांगितलं, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघातला कार्यकर्ता म्हणतोय आम्हाला तुतारीवर उभं राहायचंय. पवार साहेबांचा करिश्मा महाराष्ट्रात किती प्रचंड मोठा आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे, पण महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात पवार साहेबांच्या बाजूने उभा राहण्यात आज महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात लोकांची स्पर्धा चालू आहे. आणि म्हणून आम्हा सर्वांना हा विश्वास आहे की उद्याच्या निवडणुकांमध्ये आमची लढाई कुणाबरोबर आहे? आमची लढाई धनदांडग्यांच्या विरोधात आहे. प्रचंड पैसे खर्च करण्याची क्षमता असणाऱ्या लोकांच्या विरोधी आमची लढाई आहे. अनेक वेगवेगळे आमदार घोषणा करतात माझ्या मतदारसंघात 500 आणले, 800 आणले, 1000 आणले, 2000 आणले, 3000 आणले. या सगळ्यांच्या वर्क ऑर्डर दिल्यात, जे काय होतं ते घेतलेलं आहे. आता तिकडे काम होईल की नाही याची कोणाला खात्री नाही, कारण सरकारने 60,000 कोटी रुपये थकवलेले आहेत. निलेश लंके साहेब सरकारच थकबाकीत गेले. म्हणजे सरकार थकबाकीत जाऊन महाराष्ट्राची अशी अवस्था केलेली आहे. मला आठवतं युतीचं महाराष्ट्रात सरकार 95 ते 99 होतं. त्यावेळी 99ला सरकार ज्यावेळी गेलं त्यावेळी सरकार चालवणं मुश्किल होतं. सरकारकडे 100 रुपये गोळा व्हायचे, पण सरकारला परतफेड 114 किंवा 113 रुपयाची करायची होती. प्रचंड कर्ज होतं आणि त्यामध्ये महाराष्ट्राची आर्थिक अवस्था फार दुबळी झालेली. दुबळी ज्यावेळी आर्थिक अवस्था होते
त्यावेळी महाराष्ट्रातल्या सामाजिक न्याय विभागाचे पैसे काढून घेतले जातात, आदिवासी विभागाचे पैसे काढून घेतले जातात आणि असे सगळे वेगळ्या योजनांना डायव्हर्ट केले जातात. आजही तीच परिस्थिती आहे. आजही महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातल्या आदिवासी खात्यातले पैसे काढून पाहिजे तशी उधळपट्टी करतंय, सामाजिक न्याय विभागाचे पैसे काढतंय आणि पाहिजे तशी उधळपट्टी करते. सामान्यपणाने चालू असणाऱ्या दैनंदिन लोकांना आधार देणाऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या योजना ठप्प आहेत. फक्त यांच्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळावेत म्हणून त्यांच्या योजना कॉन्ट्रॅक्टरचा जो काही टेंडर काढलं असेल त्याला 10% 15% ऍडव्हान्स देण्यात आज सरकारची ताकद जाते. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विधानसभा ज्यावेळी येईल त्यावेळी लक्षात येईल की प्रचंड समोरच्या बाजूने पाऊस पडणार आहे. माझी आपणाकडे अपेक्षा आहे की आपण विचलित न होता आपल्याला जे साध्य करायचे ते यावेळी साध्य केलं पाहिजे. महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत. त्याचं वाटप महाविकास आघाडीचं आमचं चालू आहे. 30-1 तारखेला त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. शिक्कामोर्तब झाल्यानंतर आपल्या वाट्याला जे मतदारसंघ येणार त्याचे उमेदवार आपण त्यानंतर घोषित करणार. मी या ठिकाणी असे उमेदवार जर घोषित करायला गेलो, यांनी मागणी केली तशी, आमच्या महाविकास आघाडीतल्या दुसऱ्या 2 मित्र पक्षांना ऑब्जेक्शन आहे की तुम्ही मग घोषणा करायला लागला तर आम्ही घोषणा करूया का. त्यामुळं काहीतरी तारतम्य बाळगायला पाहिजे, कारण आघाडी टिकवायची आपल्याला. त्यामुळं या मतदारसंघात कुणाला उभं करणार हे जर तुला कळलं नसेल तर तुझ्यासारखा येडा दुनियेत नाही माणूस. तुझ्या बुद्धीची कीव करतो तर जाणारच ना. पण असे समर्थक असले तर आपला प्रॉब्लेम होईल. आपल्याला महाविकास आघाडी टिकवायची आहे. शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष आपल्याला बरोबर घ्यायचे. त्यामुळं त्यांचा सन्मान करत करत आपल्याला ही महाविकास आघाडी चालवायची आहे. म्हणून नाव घेणं आज योग्य नाही. पण महाविकास आघाडीचे निर्णय हे 2-3 तारखेला जातील. आणि दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम असा आहे की आता श्राद्ध पक्ष आहे. मुहूर्तावर घोषणा झाली पाहिजे, गट बसायला पाहिजेत. त्यामुळे काय म्हणजे कुठेही मी उमेदवार घोषित केलेला नाही. काल मला चॅनेलवाल्यांनी विचारलं की काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात की त्यांनी उमेदवार घोषणा करणं बरोबर नाही. मी कुठंच केलं नाही. एक जामनेरला विधानसभा मतदारसंघ आहे, तिथेही भाषण करताना म्हटलं, एक नवीन ग्रस्त आपल्या तिथले नेते आपल्या पक्षात आलेले आहेत भाजपमधून, त्यांचे मी नाव नाही जाहीर केलं. मी फक्त भाषणात सांगितलं मी त्यांच्या हातात तुतारी दिलेली आहे. नाव जाहीर नाही केलेलं, कारण करू शकत नाही. आणि त्यामुळं आपण मोठ्या संख्येने इथं आला. पवार साहेबांची देखील इथंच मोठी सभा तुम्ही सगळ्यांनी घेतली. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला पवार साहेबांच्या पुण्याईनं, स्वर्गीय अशोकराव भांगरे साहेबांच्या प्रयत्नातनं, तुम्हा सगळ्यांच्या साह्यातनं आज सहकार्य करताय. मागची विधानसभा कशी झाली त्याचा मी साक्षीदार आहे. आणि मागच्या विधानसभेत अशोकरावजी भांगरे साहेबांचा फार चांगला रोल होता, पॉझिटिव्ह रोल होता, ज्याचा मगाशी उल्लेख करण्यात आला. आता त्यामुळं त्यांनी ज्यांना तुम्ही सगळ्यांनी आणि अशोकरावजींनी, स्वर्गीय अशोकरावजींनी ज्यांना मदत केली आणि निवडून गेले, त्यांनी आपली पार्टी सोडली आणि सत्तेकडे जाणं पसंत केलं. आपल्याला आज स्वर्गीय अशोकराव भांगरे असते तर अशोकराव भांगरेच आपले उमेदवार झाले असते, काय त्यात शंका नव्हती. आणि त्यामुळं या मतदारसंघात तुम्ही सगळ्यांनी, पवार साहेबांना मानणाऱ्या सगळ्यांनी ताकद जर लावली तर हा मतदारसंघ 100% राष्ट्रवादीच्या पारड्यात यायला हरकत नाही असं आमचं मत आहे. आणि त्यामुळं मोठमोठे कार्यक्रम, आमचे सगळे मुद्दे डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी तुम्हाला सांगितलेले आहेत.
इकडं कांद्याचा शेतकरी या भागात जरा कमी आहे का? पूर्ण आहे. मग कांद्याचं देखील बस्तान कसं उठवलेलं आहे हा मुद्दा मी सांगतो आणि माझं भाषण संपवतो. अहमद शाह अब्दाली याने भारतात आक्रमण केलं. मराठी सेना पानिपतला गेली आणि आपलं तिथं पानिपत झालं. म्हणच पडली पानिपत होईल म्हणून. दुर्दैवाचा प्रसंग होता. ते जर झालं नसतं तर मराठी साम्राज्य हे आसेतू हिमाचल तयार झालं असतं, कारण दिल्ली आपल्या ताब्यात असल्यासारखी त्यावेळी होती. आज पुन्हा एकदा ज्या मार्गानं अहमद शाह अब्दाली आला त्याच मार्गाने अमित शाह यांनी कांदा आणलेला आहे अफगाणिस्तानातून. कांद्याचे दर वाढायला लागले म्हटल्यावर पंजाबमध्ये कांद्याचा लोड काल परवा पोहोचला आणि कांदा आलाय म्हटल्यावर कांद्याचा भाव परत वधारलेला भाव खाली घसरला. या भारतातल्या भारतीय जनता पक्षाची रणनीती कायम ही आहे की देशात शेतीमालाचे दर वाढून द्यायचे नाही. पिळवणूक शेतकरी वर्गाची करायची, पिळवणूक सामान्य कष्टकरी वर्गाची करायची आणि श्रीमंतांचे चोचले हे कायम पुरवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करते. मागच्या 10 वर्षाचा इतिहास काढला तर या देशात 2च लोक अतिश्रीमंत झाले. या देशामध्ये ठराविक लोकांच्या हातीच या देशातलं पोर्ट, विमानतळ, ठराविक लोकांच्या हातच खाणी, ठराविक लोकांच्या हातातच या देशातल्या व्यवस्था देण्याचं काम मागच्या 10 वर्षात मित्रांनो झालं. म्हणून या देशातली लोक नाराज झाली आणि 400च्या पार जाणारी लोक 240 वर थांबली आणि आमचे डॉक्टर अमोल कोल्हे, निलेश लंके, भगरे गुरुजी अशी सामान्य माणसं, लोकांच्यातली माणसं ही दिल्लीला जाऊन बसली त्यांना जाब विचारायला. आम्ही आपल्याला नेहमी सांगत आलो की आमचे 8 खासदार दिल्लीला गेले ते भारत सरकारला याचा जाब विचारतील. अफगाणी एका बाजूनं कांद्यावरचा निर्यात कर रद्द केला, निर्यात बंदी उठवली. कधी? शेतकऱ्यांचा कांदा व्यापाऱ्यांच्या ताब्यात गेल्यावर. व्यापाऱ्यांच्यासाठी सगळ्या सोयी करतील. आता व्यापाऱ्यांचा कांदा विकून झाला असेल म्हणून अफगाणिस्तानातून पुढच्या मालाचा दर वाढायला लागला म्हटल्यावर अफगाणिस्तानातून माल भारतात आणला. या देशात महागाई शेतीमालाने वाढते हे आज नाही. मला आठवतं 2014 साली पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा पवार साहेबांच्यावर या लोकांनी हेच आरोप केलेले, शेतीमालाचे दरवर्षी आधारभूत किमती तुम्ही वाढवताय, महागाई वाढते, तुम्ही हे थांबवा. मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये पवार साहेबांनी सांगितलेलं की महाराष्ट्रातल्या, भारतातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या हातात पैसे गेल्याशिवाय ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था विकसित होणार नाही आणि ते करण्यासाठी जाणीवपूर्वक शेतकऱ्याच्या हातात 4 पैसे देण्याचं धोरण आमच्या तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने अनुसरलेलं होतं. आणि म्हणून आज पुन्हा जी लोक सत्तेत बसली आहेत त्यांनी मागच्या 10 वर्षात साखरेचा दर वाढला, साखर आयात केली, इथेनॉल प्रोडक्शन बंद केलं, कांद्यात कांदा आयात केला, त्याच्या आधी त्याच्यावर टॅक्स बसवला. संत्रा असेल, केळी असतील, बांगलादेशला जाताना कुठलीही मदत शेतकऱ्यांना झाली नाही. असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे या सरकारने, केंद्र सरकारने तयार केले. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे, हे सरकार घालवायचंय. दिल्लीमध्ये आपण या मतदारसंघातनं लोकसभेला उमेदवार पाठवत असताना तुम्ही या देशातल्या सत्तेला रोखण्याचं काम केलं, पण तरी देखील नितीश कुमार आणि चंद्राबाबूंचा टेको घेऊन मोदी साहेबांनी परत सरकार स्थापन केलं. जगाच्या पाठीवर आणि भारतामध्ये नितीश कुमार यांना पलटूराम म्हणतात. पलटूराम कधी घडी पलटेल सांगता येत नाही. चंद्राबाबूची देखील तीच अवस्था आहे. म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आशा आहे की पुढच्या वर्षभरात ही दोघंही पलटी मारतील आणि पुन्हा आपलं सरकार दिल्लीत येईल.
पण ते मारतील, मग काहीतरी होईल. त्याच्या आधी आपल्याला एक काम करायचं. मुंबईचं सरकार, महाराष्ट्राचं सरकार हे जर आपण घालवलं तर मला वाटतं की या देशातल्या भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या सरकारला हा शेवटचा धक्का बसेल. उद्याच्या निवडणुकीत आपण या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा तुतारी वाजवणारा पुरुष हा जो आमचा सिंबॉल आहे त्याच्या मागे जर उभा राहिला आणि इथला आमदार महाविकास आघाडीला दिला तर त्याची भर, त्याचा धक्का इथं मुंबईचं सरकार जाण्यात होईलच होईल, पण दिल्लीचं मोदींचं सरकार देखील त्यानंतर 6 महिन्यात कोसळल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की उद्याचं मतदान तुमचं जास्त महत्वाचं आहे. आता तिजोरीचं दार मोकळं केलेलं आहे. आमच्या भगिनींना आता काही पैसे द्यायला लागलेत. जरूर घ्या, आमचा त्याला विरोध नाही. उलट आमचं सरकार आल्यावर त्या योजनेच्या पेक्षा चांगली योजना आम्ही तुमच्यासाठी देऊ, तुम्ही काही चिंता करू नका. पण हे देण्याचं जे काम चाललंय ते देण्यास असताना घेणारी आमची लाडकी बहीण म्हणते की हे सगळं ठीक आहे, पण माझी सुरक्षितता बघा. किती मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावर अत्याचार चालू आहेत, लहान बालकांच्यावर अत्याचार चालू आहेत. शाळेत गेलेली मुलगी परत घरी येईल की नाही ह्याची चिंता मुलांना, पालकांना वाटते. आमची लाडकी बहीण बाहेर गेली तर संध्याकाळी परत येईपर्यंत आई चिंतातूर असते. कारण महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवण्याचं काम सत्तेत बसणाऱ्या लोकांच्या जवळची लोक करतात. आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आमचं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी आमची ही भूमिका आहे की महाराष्ट्रात पोलिसांच्या व्यवस्थेत दुरुस्त्या करून, कायद्यामध्ये दुरुस्त्या करून, महाराष्ट्रातल्या आमच्या कुठल्याही आया बहिणीच्या केसाला धक्का लावण्याची गुंडांची हिंमत होणार नाही अशी व्यवस्था आम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तयार करून दाखवू. आज काय चाललेलं आहे माझ्या आधी सगळ्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे, पण कायदा व सुव्यवस्थेचा पत्ता महाराष्ट्रात नाही. त्या नागपूरला गृहमंत्र्यांचा जिल्हा टेबलवर बसून, पोलीस स्टेशनमध्ये टेबलवर अधिकारी बसून जुगार खेळतात, पत्ते खेळतात. म्हणजे कोणाला कोणाची भीतीच राहिलेली नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आता काय एक एन्काउंटर काल परवा केलं. ते एन्काउंटरच्या आधी बातमी आली की त्यानेच खिशातनं पोलिसांच्या हातातलं रिव्हॉल्वर घेतलं आणि गोळी मारली. मग अर्ध्या तासानं हे आलं की नाही एन्काउंटर झालं. नक्की काय झालं आपल्याला माहित नाही. त्या नराधमाचं बाजू घेण्याचं काही कारण नाही. अशा लोकांना फाशी देण्याची आवश्यकता आहे, ही आमची आधीची भूमिका होती, नंतरची भूमिका तीच आहे. पण त्याचबरोबर त्या नराधमांनी ज्या शाळेत हे कृत्य केलं त्या शाळा चालकांची चौकशी करायचं राहिलं. ते शाळा चालक फरारी आहे. पोलिसांनी त्यांची FIR दाखल करून घेतली नाही, दिवसभर त्यांना बसवलं. त्या पोलिसांची चौकशी करणं बाकी आहे. हा ज्याचं एन्काउंटर केलं त्याकडून सगळी माहिती रेकॉर्डवर घेऊन मग काय करायचं असेल ते केलं. काय आता केलं नसेल, काय नक्की केलंय त्याचंही समर्थन करणं योग्य नाही. पण त्या मुलाचं समर्थन आम्ही कुणी करत नाही. पण लगेच राज्याचे मुख्यमंत्री भाषण करायला लागले, बघा विरोधी पक्ष हे असं झालं तरी त्याचं समर्थन. आम्ही त्याचं समर्थन नाही करत. आम्ही तुम्हाला आठवण करून देतोय की त्याला मदत करणाऱ्या लोकांचा देखील शोध घ्या, म्हणजे महाराष्ट्रात जरब बसेल. असे गुन्हे करणाऱ्यांच्या विरोधी ताकदीनं तुम्ही सगळ्यांनी काम करा. खरं म्हणजे आपण सर्वांनी या ठिकाणी 2019ला मागच्या आमदारांना वर्गणी देऊन निवडून दिलेलं, बरोबर आहे. मागच्या वेळच्या आमदारांना वर्गणी गोळा केली होती तुम्ही. पैसे कोणी दिले असतील त्यांनी हात वर करा, मागच्या वेळी दिलेले. व्हिडिओ शूटिंग घ्या. या सगळ्यांनी आता अमितला पैसे दिले पाहिजेत. या सगळ्यांनी अमितला पैसे द्यायचे. अमितला एका अपंग तरुणाने इथं येऊन चेक दिलेला आहे 10,000 रुपयाचा, 11,000 रुपयाचा.
त्या अपंग तरुणाचे मी मनपूर्वक आभार मानतो. शेवटी आपल्याला लढायचंय ते सगळ्या मार्गाने पैसे गोळा करणाऱ्यांच्या विरोधात लढायचंय. आपली लढाई धनशक्तीच्या विरोधी आहे. समोर दिसणाऱ्या उमेदवाराच्या मागे जे आहेत त्यांनी लय गोळा केलेला आहे. एवढं गोळा केलेलं आहे की एवढे खर्च या एका मतदारसंघात 15-15 कोटी रुपये 20-20 कोटी रुपये खर्च करायची तयारी आहे. पण लोकसभेला हे सगळं करून झालं. लय जनता हुशार आहे. आपल्या महाराष्ट्रात एवढी अकोले तालुक्यातल्या जनते एवढी हुशार माणसं पृथ्वीवर सापडणार नाही. त्यामुळे तुमचा काय फायदा होत असेल आपलं काय ऑब्जेक्शन नाही. पण सकाळी उठून तुतारीच फुंकायची हे विसरू नका. आणि एकदा तुतारीचा अमितकरण सुरू झाला, मी डोळ्याने बघितलंय. एकदा हे निलेश लंकेंना अनुभव आहे, अमोल कोल्हेंना अनुभव आहे. एकदा तुतारी वाजायला लागली मतदारसंघात ती कोणी कोणाच्याही ने थांबत नाही. ती इतकी जोरात चालते. ही तुतारी विकासाची आहे. ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपणारी आहे. ही तुतारी आमच्या आया बहिणींचं संरक्षण करण्यासाठी आहे. आणि ही तुतारी आमच्या युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आहे. आणि म्हणून तुतारी या मतदारसंघात जर वाजवालच तुम्ही, तर अमितने मगाशी जे भाषण केलं आणि समस्या सांगितल्या, देशमुखांनी जे भाषण केलं आणि समस्या सांगितल्या, इथं उद्योग उभा करण्यासाठी, इथं दुधाचे दर चांगले देण्यासाठी, इथल्या बाळ हिरड्याला चांगल्या पद्धतीचा दर देण्यासाठी आम्ही आमचं नवं सरकार येईल त्यावेळी व्यवस्था करून दाखवू. जे या मागच्या 2, 2.5, 3, 4, 5 वर्षात राहिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम आमच्या या अकोले विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही करून दाखवू. या भागात इतकं पर्यटनाचं निसर्ग सौंदर्य आहे, मला वाटत नाही की कोणी काश्मीरला जावं. तुम्ही डॉक्टर साहेब आज मुक्काम इथं करायला पाहिजे होता, पण आम्ही एके ठिकाणी मुक्काम केला. मी आणि आमचे सुनील भुसारा साहेब आश्चर्यचकित झालो. इतका निसर्ग जर या भागात असेल तर कुणी कुठं लांब जायची गरज नाही. आणि म्हणून या मतदारसंघात पर्यटन म्हणून या मतदारसंघाची निवड करून या मतदारसंघाला पर्यटनाचे देखील जास्तीत जास्त निधी देण्याचं काम करू. आम्ही रस्त्यावरून आलो, रस्ते काय इतके पैसे आले, कुठे गेले? पैसे आले पण रस्ते काय फारशी चांगली अवस्था नाहीये. ते तर वेगळंच प्रकरण आहे. ज्याच्या मतदारसंघात पैसे दिलेत त्याला 20%, 25%, 30% घ्यायचा अधिकार. तू तिकडं चर कुरण, पण आम्हाला मुंबईत येऊन काही त्रास देऊ नको, असला हा प्रकार आहे. आणि त्यामुळं आपल्याला हे भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी तुम्हा सगळ्यांचा ताकद, सगळ्यांचा आशीर्वाद हा आम्हा सगळ्यांना पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचं काम आपण करावं. हे सगळ्यांनी लक्षात घ्या की आता वाटप भरपूर चालू आहे. मी मध्ये एकदा अर्थसंकल्प आला त्यावेळी 1-2 ओळी सांगितलेल्या होत्या, त्या सांगतो आणि माझं भाषण पूर्ण करतो. रोज नव्या योजना चालू आहेत, नव्या घोषणा चालू आहेत. तुम्ही काही मागायला गेला तर तुम्हाला लगेच हो म्हणतात. गडी नाही म्हणायलाच तयार नाही. काय म्हणाल ते, हे मागा, हिकडं इकडं कॅनॉल दिला, हिकडं इकडं पाणी दिलं, काय म्हणेल त्याला हो म्हणतात, कारण घाबरलेले आहेत. सगळ्या योजना, सगळी मदत, सगळे वाटप करायची भूमिका यांची आहे. आणि म्हणून एक शेर शेवटी सांगतो, गरीब की थाली में पुलाव आ रहा है, पुलाव, गरीब की थाली में पुलाव आ रहा है, लगता है राज्य में चुनाव आ रहा है. त्यामुळं आपल्या सगळ्यांनी अशा भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधी मतदान करण्यासाठी तुतारी हातात घ्या, एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा अमित भांगरे, आमच्या सुनीताताई आणि देशमुख साहेब सगळ्यांचेच, आणि संदीप वरपे, या भागाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे वन फिरतील, ते घरोघरी जातील आणि प्रचार करतील असा विश्वास मी बाळगतो. आणि सुनीताताई आणि अमित यांचे मनपूर्वक आभार मानून
निवडणुकीच्या वेळी पुन्हा आम्ही येऊ एवढाच विश्वास देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. आणि लढाई हे आपल्या हिशेबाने करायची असते.